नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रभाकर जाधव, भूगोल विभाग केटीएम कॉलेज. आपण मागच्या लेक्चरमध्ये परिसंस्था या प्रकरणातील परिसंस्था हा पहिला मुद्दा अभ्यासला होता. त्यामध्ये आपण परिसंस्थेचा अर्थ, व्याख्या, संकल्पना या मुद्द्यांवर आपण चर्चा केली होती. तर आज आपण पुढचा मुद्दा तो म्हणजे परिसंस्थेची रचना, स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टीम या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर आपण यामध्ये परिसंस्था रचनेत सर्व सजीव एकमेकांवर कसे अवलंबून असतात हे आपण बघणार आहोत. त्यामध्ये आपण थोडक्यात या रचनेची व्याख्या जर आपण बघितली तर सर्व वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव एकमेकांच्या गरजा आपापसात भागवितात, म्हणून वनस्पती व सूक्ष्मजीव यांच्यातील परिसंस्थेची रचना असे म्हणतात. तर आपण जर बघितलं, परिसंस्थेची रचना ही एक नैसर्गिक अशी ही बनलेली आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला सौर ऊर्जेपासून या ठिकाणी पृथ्वीवर उत्पादक घटक म्हणजेच त्या ठिकाणी वनस्पती जीवन, वनस्पती जीवनावर आधारित भक्षक, त्यानंतर त्याचबरोबर या पोषणद्रव्ये म्हणजे जे CO2 वगैरे आहे, जल खनिजे असतील हे त्या ठिकाणी निर्माण होतात. त्यानंतर या सर्व म्हणजेच त्या ठिकाणी उत्पादक असतील, भक्षक असतील, ते मृत झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं विघटक किंवा त्यांचं विघटन हे त्या ठिकाणी होत असतं. आणि या त्याचबरोबर आपल्याला असंही लक्षात येतं की या सर्व जैविक घटकातून आपल्याला त्यांच्यातूनच काही अजैविक घटकांवर सुद्धा त्याचा परिणाम होतो आणि त्या अजैविक घटकांचं औष्णिक उत्सर्जन होऊन त्या ठिकाणी आपल्याला ही रचना जी आहे ही त्या ठिकाणी पूर्णत्वास गेलेली आपल्याला दिसून येते. तर परिसंस्थेतील सजीवांच्या महत्त्वाच्या अवलंबत्व किंवा आत्मसंबंधास आपण परिसंस्था रचना असं म्हणतो. जीवो जीवत्से जीवनम या म्हणीप्रमाणे जीवांचे अवलंबत्व हे त्या ठिकाणी असतं. पर्यावरणीय दृष्ट्या परिसंस्था रचनेचा अभ्यास स्थान, वितरण क्षेत्र आणि काळ या संदर्भामध्ये प्रामुख्याने करतात. सजीवांचा विकास आणि क्षय पर्यावरणीय नियंत्रक घटकांमुळे निश्चित हा होत असतो आणि प्रत्येक स्थळानुसार हे नियंत्रक घटक हे आपल्याला भिन्न भिन्न असलेले आढळून येतात. त्यामुळेच जैवविविधता ही आपल्याला या ठिकाणी दिसून येते. नियंत्रक घटकांची विपुलता जास्त, त्या ठिकाणी जैवविविधता ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळते. पाणी, खनिजे, मृदा इत्यादी नियंत्रक घटक ज्या ठिकाणी मर्यादित असतात त्या ठिकाणी जैवविविधता ही कमी म्हणजेच अत्यल्पाशी असते. फॉसबर्ग या अभ्यासकांच्या मतानुसार परिसंस्थेत क्षेत्रीय संबंध, प्राकृतिक घटकांचे गुणधर्म, वस्तीस्थान, पारिस्थितिकी नियंत्रक सजीव, त्यांची मूलभूत घटना, ऊर्जा, चलनवलनाचे आकृतिबंध व त्यामुळे निर्माण झालेली श्रेणी यांचा समावेश होत असतो. परिसंस्था ही एक गतिमान पण संतुलित अशी गुंतागुंतीची घटना आहे. परिसंस्थेतील एखाद्या सामान्य घटकामध्ये थोडा जरी बदल झाला तरी देखील परिसंस्थेच्या प्रकृतीत हा मोठा बदल घडून येत असतो किंवा पूर्ण परिसंस्थाच कोलमडून पडते किंवा ती नष्ट सुद्धा होऊ शकते. परंतु काही परिसंस्था या स्वनियंत्रित किंवा स्वनियंत्रण क्रियेत अतिशय प्रबळ अशा असतात. त्यामुळे त्यांचं संतुलन हे आपोआपच होत असतं. त्यामुळे अशा परिसंस्था पर्यावरणात हजारो वर्ष या टिकून राहतात. स्थानपरत्वे जसे परिसंस्थेचे स्वरूप बदलतं
तसाच काळ हा घटकही परिसंस्था रचनेवर प्रभाव टाकत असतो, परंतु तो फार दीर्घ असा असतो. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा म्हणजेच परिसंस्थेचे घटक अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण जर बघितलं कंपोजिशन ऑफ इकोसिस्टीम, तर परिसंस्था रचना ही पर्यावरणातील जैविक व अजैविक घटकांवर अवलंबून असते. या घटकात बदल झाल्यास परिसंस्थेची रचनाच ही बदलून जाते. म्हणूनच परिसंस्था रचनेच्या अभ्यासात या घटकांना मोठं महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. तर आपण जर बघितलं, या परिसंस्थेच्या घटकात प्रामुख्याने त्यांची 2 भागात विभागणी केलेली आहे. ते म्हणजे अजैविक घटक आणि जैविक घटक. तर आपण सुरुवातीला जर बघितलं तर अजैविक घटक त्या ठिकाणी सूर्य, पाणी, CO2, पोषण द्रव्य आणि हवामान हे अजैविक घटक आहेत आणि त्यांचा परिणाम हा जैविक घटकांवर होत असतो. म्हणजेच आपण जैविक घटकांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येईल की सुरुवातीला आपल्याला उत्पादक हा जो घटक आहे यावरती सर्व या अजैविक घटकांचा परिणाम होतो आणि या उत्पादक घटकांवरतीच अवलंबून असणारे प्राथमिक भक्षक असतील, त्यानंतर द्वितीय भक्षक असतील आणि या उत्पादक असतील किंवा प्राथमिक घटक असतील किंवा द्वितीय भक्षक असतील यांचं विघटक म्हणजेच त्या ठिकाणी विघटन होत असतं. म्हणजेच त्या ठिकाणी आपला स्वयंपोषित असतील किंवा परपोषित असतील अशा सुद्धा त्या ठिकाणी या घटकांचा परिणाम त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. तर आपण सुरुवातीला परिसंस्थेची संरचना बघितली, त्यानंतर 2 प्रमुख घटक म्हणजे जैविक आणि अजैविक, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स हे आपण त्या ठिकाणी बघितले. त्यामध्ये आपण पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे परिसंस्थेचे अजैविक घटक, बायोटिक और नॉन लिव्हिंग कंपोनेंट्स ऑफ इकोसिस्टीम. तर पर्यावरणातील भौतिक व रासायनिक घटकांचा समावेश अजैविक घटकामध्ये होत असतो. सौर ऊर्जा, जल, वायू, मृदा, विविध खनिजे हे सर्व भौतिक घटक आहेत. तर त्यांच्यासोबत कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम यासारखे रासायनिक घटक परिसंस्था रचनेत सक्रिय असतात. ही रसायने हवा, पाणी व मृदेत उपलब्ध असतात. यांचा वनस्पतीमार्फत प्राण्यांच्या शरीर रचनेत प्रवेश होत असतो. यासाठी सूर्याकडून येणारी ऊर्जा ही प्रामुख्याने वापरली जाते. प्रत्येक सजीवावर या घटकांचा स्वतंत्ररित्या आणि एकत्रित परिणाम होतो. या घटकांशी आंतरक्रियेची एक मर्यादा प्रत्येक सजीवासाठी ही घालून दिलेली असते. अजैविक घटकांच्या प्रभावामुळे सजीवांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. म्हणून शेलफोर्ड व लिबिंग या शास्त्रज्ञांनी या घटकांना नियंत्रक घटक असं म्हटलेलं आहे. अजैविक घटक सजीवावर कसे नियंत्रण ठेवतात ते आपल्या पुढील उदाहरणावरून दिसून येईल. साधारणतः ज्या ठिकाणी वार्षिक पर्जन्य 75 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी वृक्षांची वने वाढतात. ज्या प्रदेशात वार्षिक पर्जन्य 25 ते 75 सेंटीमीटर आहे अशा प्रदेशात गवताळ कुरणे किंवा गवताळ प्रदेश असतात. तर ज्या प्रदेशात वार्षिक पर्जन्य 25 सेंटीमीटरपेक्षा कमी आहे अशा प्रदेशात कमी उंचीच्या खुरट्या आणि काटेरी वाळवंटी वनस्पती या प्रामुख्याने असतात. म्हणजेच पाणी या अजैविक घटकाची उपलब्धता परिसंस्थेवर नियंत्रण ठेवते.
हे या ठिकाणी आपल्याला दिसून येते. सूर्यप्रकाश हा घटकही या ठिकाणी तितकाच महत्त्वाचा आहे. विषुववृत्तीय परिसंस्थेत उच्च तापमान, स्वच्छ व मुबलक सूर्यप्रकाश, विपुल पर्जन्य यामुळे त्या ठिकाणी सदाहरित जंगलांचा प्रदेश तयार झालेला आहे. तर हिमालयाच्या उत्तर उतारावर सौर ऊर्जेची उपलब्धता कमी असल्यामुळे वनस्पती आणि इतर जीवसंख्या त्या ठिकाणी आपल्याला कमी दिसून येते. सौर ऊर्जा जल जसे परिसंस्था नियंत्रित करण्याचे काम करतात, त्याचप्रमाणे हवामान, आर्द्रता, क्षारता इत्यादी भौतिक व नत्र, स्फुरद, पोटॅश, कॅल्शियम, फॉस्फरस इत्यादी रासायनिक घटक, लोह, जस्त, निकेल, मॅग्नेशियम इत्यादी मूलद्रव्य परिसंस्थेवर परिणाम करतात. त्यानंतर यातील पुढचा मुद्दा म्हणजे परिसंस्थेचे जैविक घटक, बायोटिक और लिव्हिंग कंपोनेंट्स ऑफ इकोसिस्टीम. पर्यावरणातील अजैविक घटकातील आंतरक्रियेतून एकपेशीय सूक्ष्मजीवांची निर्मिती झाली आहे. एकपेशीय सूक्ष्मजीवांपासून बहुपेशीय सजीव विकसित झाला. एकपेशीय अमिबा किंवा विषाणूसारख्या सूक्ष्मजीवांपासून महाकाय वनस्पती आणि प्राण्यांपर्यंत सर्वांचा समावेश जैविक घटकात होतो. परिसंस्था या रचनेत या सर्व घटकांचे स्थान, अस्तित्व आणि कार्य हे ठरलेले असते. त्यामध्ये आपण जर बघितलं तर सजीव त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर सजीवांमध्ये वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव, त्याचबरोबर उत्पादक, भक्षक आणि विघटक म्हणजे प्रोड्युसर, कंझ्युमर आणि डिकंपोजर्स अशा प्रकारे ही सजीव घटकांची रचना आपल्या ठिकाणी दिसून येते. तर सुरुवातीला आपण जर बघितलं तर या जैविक घटकांची प्रामुख्याने 3 भागात विभागणी ही केलेली आहे. पहिला म्हणजे उत्पादक म्हणजेच प्रोड्युसर. तर पर्यावरणातील काही घटक स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, त्यांना स्वयंपोषी असं म्हटलं जातं. अन्न निर्मितीसाठी हरित द्रव्यांची गरज असते. ज्या वनस्पतींमध्ये हरितद्रव्ये असतात त्याच वनस्पती सौर ऊर्जेच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण व रासायनिक संश्लेषण क्रियेद्वारे अन्नाची निर्मिती करू शकतात. हरित द्रव्यामुळेच वनस्पतींच्या पानांना हिरवा रंग हा प्राप्त होत असतो. सौर ऊर्जा आणि इतर रासायनिक घटकांच्या साहाय्याने वनस्पतींनी हरित द्रव्यांच्या साहाय्याने तयार केलेले अन्न वनस्पती कार्बोहायड्रेट्स स्वरूपामध्ये त्यांना साठविता येतात. यामधीलच काही भाग वनस्पती स्वतःसाठी वापरतात, काही ऊर्जेचे उत्सर्जन होते, तर या साठवलेल्या ऊर्जेचा मोठा भाग प्राणी अन्न म्हणून करतात. प्राण्यांचे अन्न वनस्पती निर्माण करतात, म्हणून वनस्पतींना उत्पादक असे म्हटले जाते. त्यानंतर दुसरा म्हणजे भक्षक, त्याला आपण कंझ्युमर असं म्हणतो. प्रत्येक सजीवास अन्नाची गरज असते, परंतु प्रत्येक सजीव स्वतः अन्न तयार करू शकत नाही. अशा वेळी स्वतःचे अन्नाची गरज भागविण्यासाठी तो वनस्पतीवर किंवा इतर प्राण्यांवर अवलंबून असतो. अशा सजीवांना आपण परपोषी किंवा भक्षक असे म्हणतो. उदाहरणार्थ गाय, शेळी इत्यादी तृणभक्षक वनस्पती खातात. तर वाघ ही शेळी, गाय, सांबर किंवा इत्यादी सारख्या प्राण्यांना खातात. हे सर्व भक्षकच आहेत. हे सर्व प्राणी हालचाल करतात. प्राणी
वनस्पतींपेक्षा जैविक क्रिया जास्त सक्रिय असल्यामुळे प्राण्यांचे भक्षक म्हणून वर्गीकरण आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. पहिलं म्हणजे प्राथमिक भक्षक, प्रायमरी कंझ्युमर. तर जमिनीवरील आणि पाण्यातील जे प्राणी प्रत्यक्षपणे अन्नासाठी वनस्पतींवर अवलंबून असतात त्यांना आपण प्राथमिक भक्षक किंवा शाकाहारी भक्षक असे म्हणतो. उदाहरणार्थ गाय, शेळी, मेंढी, ससा, हत्ती, घोडा किंवा इत्यादी जे तृणभक्षक सर्व प्राणी आहेत ते अन्न म्हणून वनस्पती खातात, त्यांना आपण प्राथमिक भक्षक असं म्हणतो. तर दुसरं म्हणजे द्वितीयक भक्षक, सेकंडरी कंझ्युमर. तर जे प्राणी प्राथमिक भक्षकावर अवलंबून असतात त्यांना द्वितीयक भक्षक असं म्हटलं जातं. हे मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांवर अन्नासाठी अवलंबून असतात. उदाहरणार्थ सिंह, वाघ, कोल्हा हे किंवा इतर काही मांसाहारी प्राणी जे आहेत ते द्वितीयक भक्षक म्हणून ओळखले जातात. त्यानंतर पुढचा म्हणजे तृतीयक भक्षक, टर्शरी कंझ्युमर. म्हणजेच हे प्राणी द्वितीयक भक्षकावर अवलंबून असतात त्यांना तृतीयक भक्षक अशा नावाने संबोधले जाते. उदाहरणार्थ त्या ठिकाणी कोल्हा असेल, या द्वितीयक भक्षकाचे भक्षण चित्ता किंवा वाघ करतो, म्हणून चित्ता किंवा वाघ हा तृतीयक भक्षक म्हणून ओळखला जातो. त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा म्हणजे विघटक, डिकंपोजर्स या ठिकाणी जर विचारात घेतला तर परिसंस्थेत विघटकाचे कार्य हे जीवाणू, बुरशी, भूछत्र इत्यादी सारखे सूक्ष्मजीव करत असतात. हे सूक्ष्मजीव हरितद्रव्य विरहित असतात, त्यामुळे ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. म्हणूनच प्राण्यांप्रमाणे सूक्ष्मजीवांना परपोषी असं म्हटलं जातं. तर काही जीवाणू कुजणाऱ्या मृत वनस्पती किंवा प्राण्यांच्या अवशेषापासून पेशीत साठलेल्या सेंद्रिय पदार्थांचे विघटन करत असतात, म्हणून त्यांना विघटक असं म्हटलं जातं. अनेक सूक्ष्मजीवाणू मृदेतील कार्बन पदार्थांपासून अन्न मिळवतात. प्रथिने, शर्करा व मेध या कार्बनी सेंद्रिय पदार्थांचे विघटकाद्वारे विघटन होऊन असेंद्रिय पदार्थ पुन्हा पर्यावरणामध्ये मोकळे केले जातात. म्हणूनच परिसंस्था रचना कार्यान्वित होण्यासाठी विघटकांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण परिसंस्थेची रचना, त्याचबरोबर जैविक आणि अजैविक घटक अशा दोन प्रमुख अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. तर आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही मला माझा इथं मी मेल ID दिलेलाच आहे, त्यावरती तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.